सुभाष धुमाळ सर देखील आपण गुणसंख्या लेखक म्हणून पाहतोय, ज्यांच्या वतीनं तो आढावा घेतला गेला की डॉट बॉल्स फक्त तुम्हाला या हायलाईट पार्टमध्ये कमलेश पडलेच्या स्पेलमध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल्स पाहायला मिळतात. एक चौका त्यांनी खर्च केलेला आहे आणि सातत्याने डॉट बॉलची परंपरा, जसा तुम्ही उल्लेख केला, कायम ठेवलेली आहे. हरचंद्र स्मृती मानकोले आणि ब्राह्मणदेव भाटाळे या दोन्ही संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधा, त्याने टॉस साठी तयार राहायचंय. संदेश पाटील भिवंडीकर, आपणास देखील आम्ही नंबर विनंती करतो. स्ट्रॉंग मॅन संदेश पाटील भिवंडीकर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा यायचंय. त्याला बॅटला स्पर्श झाला आणि चेंडू सहजगत्या विसावला यष्टी रक्षकाच्या हातात. थँक्यू. किशन मात्रे बाद झालेला आहे. मात्र एकंदरीत आपण बघितलं किशन मात्रे यांनी चेंडूचा जो सामना केलेला आहे, किती चेंडू सामना केलेला आहे? 10 चेंडूमध्ये धावा जमवल्या आहेत 5. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात संत खेळी जर कोणाची असेल तर आपले सुनील गावस्कर सरांची. 174 चेंडूमध्ये 36 धावा. पहिला वर्ल्ड कप जो झाला होता ना, 60 षटकांची मॅच होती, 174 चेंडू त्यांनी खेळले होते आणि 36 धावांची खेळी केली होती. ही संत खेळी संबोधली जाते आणि ज्यांच्या नावावर 34 शतकं सुद्धा आहेत. म्हणजेच कारकिर्दीमध्ये आपण जर विचार केला तर काही खेळी तुम्हाला त्याच्या खेळण्यासाठी व्यवस्थित मॅनेज करावे लागतात की जसा सामना आहे त्या सामन्याची गरज ओळखून तुम्हाला खेळायचं आहे. पण आता सामन्याची गरज काय आहे तर जास्तीत जास्त धावा. श्याम आलेला आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. पण मनीष एक गोष्ट विसरून चालणार नाही, संत खेळी असली पण रिलायन्स कप 1987 मध्ये अतिशय वेगवान शतक झळकावलं होतं एकमात्र, आणि त्यामुळे भारताला मुंबईमध्ये सेमीफायनल खेळण्याची संधी मिळाली हे विसरून चालणार नाही. त्या सामन्यामध्ये सुनील गावस्कर सरांनी वेगवान खेळी केली होती. वेळ काय मागते ते तुम्हाला देता आलं पाहिजे. मला असं वाटतं श्यामने पहिल्या क्रमांकावर यायला हवं होतं का. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट जात आहेत. डॉटची परंपरा कायम राहिलेली आहे. मात्र अशा प्रकारची परंपरा कायम राहिली तर मात्र शेवट क्षेत्ररक्षण करताना या संघावर जबरदस्त मानसिक दबाव निर्माण होईल. पण श्यामवर अजूनही आपण विश्वास ठेवू शकतोय. मोठ्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं. प्रत्येक पुन्हा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन बघायला मिळते, चेंज बघायला मिळते. भारताचे गोलंदाज बिशन सिंग बेदी अशा प्रकारची गोलंदाजी करायची. एखादा कॉईन जर बॅटरच्या बाजूला ठेवलं तर कॉईनला नेम साधण्याची क्षमता यांच्यामध्ये होती. माझ्या डोळ्यांवर मला विश्वास बसत नाही की श्याम सारखा फलंदाज सुद्धा या ठिकाणी बॅक टू बॅक 4 डॉट घेतोय, ज्याला खरं तर षटकारासाठी ओळखलं जातं. आणि धावसंख्या 17 झाल्याने 17वर आतापर्यंत 4 डॉट आलेत. 17 चेंडू डॉट 17 धावा. पुन्हा पाहू शकता आपण चेंडू पडल्यानंतर काय गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळाली, जबरदस्त. आणि विकेट मॅडन पहिलं षटक बघायला मिळते. गिव्ह बिग हँड, जोरदार टाळ्या खरं तर झाल्या पाहिजेत. विकेट मॅडन